यावर्षी अमरावती जिल्ह्यात मिरची पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे। काही मोजक्या लोकांची मिरची बऱ्यापैकी आहे, तर अनेकांनी मिरची उपटून फेकली आहे। मिरची पिकाचे नुकसान होण्याची कारणे अति पाऊस, मिरचीचे रोग, मिरचीच्या लागवडीमध्ये उशीर, चुकीच्या पद्धतीने लागवड अशी अनेक कारणे आहेत। मिरची पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत ते आज आपण जाणून घेऊयात। मिरची हे पीक प्रामुख्याने एक उत्पन्नाचं साधन म्हणून घेतलं जातं आणि मिरची पिकाची सध्याची अवस्था बघता बऱ्याच शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि काही शेतामध्ये मिरची चांगली असल्याचं आढळून येते आणि काही ठिकाणी आपल्याला काही प्लॉट उद्ध्वस्त झाल्याचं सुद्धा दिसून येते। तर मिरची पीक हे थोडं संवेदनशील पीक आहे आणि या संवेदनशील पिकामध्ये रोगवाटिकेपासूनच आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे। आणि यावर्षी एक प्रामुख्याने प्रश्न पुन्हा निर्माण झाला की काही रोगवाटिकांमधून आलेली रोपं ही सदोष आहेत आणि त्यांची मर भविष्यात शेतामध्ये होत आहे। असेच काही प्रकरण आपल्या भागामध्ये झालेले आहे। म्हणून सुरुवात आपण यापासून करायला पाहिजे की चांगलं रोप आपल्याला कसं तयार करता येईल, निरोगी रोप, निर्जंतुक रोप आपल्याला कसं घेता येईल। आणि हल्ली आपल्याकडे संकरित वाणांचा एक प्रचार प्रसार जास्त होत आहे आणि उत्पादन वाढलं तर आहे, पण तेवढ्या समस्याही वाढलेल्या आहेत। सुरुवातीला आपण सरळ आणि सुधारित वाण वापरत होतो, त्यामध्ये एवढे प्रश्न नव्हते आपल्याला, पण हल्ली संकरित वाण, अति पाऊस आणि अति रासायनिक खतांचा वापर आणि त्यामुळेच मिरची पिकावर आलेल्या किडी व रोगांचं थैमान असे सर्व प्रश्न आपल्या समोर उभे आहेत। मग या सर्वातून जर आपल्याला सुटका करायची असेल तर सर्व गोष्टींचा एक सुवर्ण मध्य आपल्याला साधावा लागेल आणि त्याची सुरुवात एक चांगली रोपवाटिका आणि निरोगी रोपांपासून करावी लागेल। हल्ली अति पावसामुळं एक फार मोठा झटका बसत आहे। बऱ्याच शेतांमध्ये पाणी साचून सुद्धा रोपांची मर होत आहे, डॅम्पिंग ऑफ नावासारखे रोग येत आहे आणि त्यासाठी आपल्याला कुठंतरी एक बिछाण्यावरती, ज्याला आपण बेड म्हणतो, त्या बेडवरती आपल्याला मिरचीची लागवड करणे आणि योग्य पाण्याचा निचरा करून घेणे फार महत्वाची गोष्ट आहे। हे पीक सातत्याने एकाच ठिकाणी न लावता पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे आणि पिकांच्या फेरपालटेमध्ये सुद्धा आपल्याला मिरचीच्या कुडातली पिकं पुन्हा रिपीट लावायची नाही, तर मिरचीचं पीक कुडाचं बदल करून आपल्याला पुन्हा पीक पद्धती घ्यायची आहे। मिरची पिकाचं नियोजन करत असताना एकतर तिला बिछाण्यावरती म्हणजे बेडवरती लावावी, चांगल्या रोपांची निवड करावी किंवा चांगली रोपे स्वतः जर तयार करता आली नर्सरीतून न घेता स्वतः तयार करावी आणि त्यानंतर योग्य वेळ मिरची लागवडीची निवडावी आणि मातीची भर देणे हा सुद्धा महत्वाचा विषय आहे। मिरचीच्या झाडावरती माल जर खूप पकडला आणि वजन जर वाढलं तर पुन्हा झाडं लोळणे वगैरे हा प्रकार होतो आणि त्यापासून वाचण्याकरता आपल्याला त्याला आधार देण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे। लिंबोळी अर्कासारखे वनस्पतीजन्य काही कीटकनाशक असतील त्यांचा सुद्धा सातत्याने वापर करायचा आहे। काही जैविक कीटकनाशक आपल्याला दिसतात मार्केटमध्ये, त्या जैविक कीटकनाशकांचा वापर करायचा आहे। तसेच काही बुरशीनाशक आणि रासायनिक असेल किंवा जैविक असेल यांचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे आणि एकंदरीत सेंद्रिय पदार्थांचा वापर करून जर आपण मिरचीच्या पिकाचं थोडंफार उत्पन्न चांगल्यापैकी घेऊ शकतो। मिरची पिकाचे नुकसान टाळण्यासाठी मिरचीची लागवड बेडवर करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर लागवड ही वेळेत केली पाहिजे। रोप स्वतः तयार करा किंवा मग उत्तम दर्जाचे रोप विकत आणून त्याची लागवड करा। यामुळे मिरची पिकाचे नुकसान आपल्याला टाळता येते। मिरची पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत आज आपण जाणून घेतले। अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18, प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती।